तर हाय हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत. तर मी कल्याणी. तर आज माझं चालू आहे दळण करायचं काम चालू आहे. आणि हे दळण माझं चालले म्हणजे गुरांसाठी चाललेलं आहे. आमच्याकडे गाया भरपूर आहेत, त्याच्यामुळे आम्ही गोळी भुसा विकत घेत नाही. आणि ती मक्का वल्ली केलेली असल्यामुळं ते एवढं घाण आले त्याच्यात मकत की ती चाळून नीट करूनच द्यावं लागते मला दळायसाठी. तर आता मी दळायला देणारच आहे. तर ही बऱ्यापैकी मला नीट करायची आहे ही पिशवी अख्खी. तरी अशी मी वरली घोळून घाण येते ती सगळी गोळा करून बाहेर टाकतेच आहे. आणि एवढी चाळून मस्त स्वच्छ करून दळायला द्यायची, कारण की त्यावेळेस मका केली तेव्हा आहे ना मकाला मार्केट अजिबातही नव्हतं. आणि त्याच्यामुळे आम्ही मका विकलीच नाही आहे. आणि ते मकाचं आम्ही आत्ता भुसा करून आणणार आहे आणि ती गुरांना घातलेली. तर ही पिशवी मला पूर्णपणे नीट करूनच ठेवायची आहे, म्हणजे सगळी दळायला देणार आहे. सारखं वरची वर देण्यापेक्षा ती एकदमच जास्त दिली म्हणजे ते परवडते पण आपल्याला दळायला द्यायला. आणि सारखं दळण करत बसण्यापेक्षा एकदाच केलेलं कधी बी चांगलंच. तर हे अशा प्रकारे दळण माझं चालूच होतं. तर म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखव आपलं काय काम चालू आहे. हे एवढं मी दळण करून झालेलं आहे आणि अजून ही एवढी पिशवी मला बारीक चाळून मस्त खडंबिडं बघून त्याच्यात. आणि इतकी घाण पडते ना मापाच्या बाहेर. आणि ती वाळवून ठेवलेलीच आहे आधी मका, आणि ती नुसतं फक्त गुळून त्याच्यावरचं ती नाही का बुरकुंड असतात, त्याची कणसाची बुरकुंड असतात, त्याचं तुकडं झालेलं होतं वल्ल्यामुळं. ते सगळं गुळून काढावं लागतं, जेणेकरून दुसऱ्याच्या गिरणीचा पण घोटाळा नाही झाला पाहिजे. एखादा खडाबिडा गेलेला असतो तो पण बघून टाकायचं नीट करून. तर ह्या अशा प्रकारे चालू होतं माझं काम. तर म्हटलं चला, तर आज दिवसभर काय ब्लॉग काढला नाही. तर मी आज गेली होती भाजी खोडायला, पण तिथला पण तुम्हाला मी व्हिडिओ नाही टाकला. तुम्ही म्हणसाल हे काय जगाची वेगळी भाजी खुडते, सारखं तेच टाकते. तर मी आज म्हणलं चला मका आपण नीट करतोय तर मकाचा व्हिडिओ तर झालाच पाहिजे. तर तुम्ही पण खुडली का भाजी, आणि तुम्ही तुमच्या गुरांसाठी काय घालता. बरेच माझे सबस्क्राईब लोक गुरांवाले असतील तर त्यांनी मला कमेंट करून सांगा की आम्ही ताई हे घालतो ते घालतो म्हणूनसाठी नाही का. कोणी गोळी भुसा घालतं, तर कोणी मकाचा भरडा, कोणी गव्हाचा भरडा करून घालतं. तर आमच्याकडं मका झालेली होती 5-6 पिशव्या मोठ्या मोठ्या झालेल्या होत्या, म्हणजे पोतेच्याच मापाने पिशव्या झालेल्या होत्या. तर त्या आम्ही विकल्याच नाही आहेत, ते आम्ही गुरांसाठीच ठेवलेल्या होत्या की गुरांना पण चांगलं म्हणजे नाही का. भुशात काय नसतं, नुसतं टलपारे वगैरे असतात, पण तसं मकाचा भरडा किती बी चांगला असतो तो सगळं, म्हणजे त्याच्यात त्यांना भरपूर खायला भेटतं त्याच्यातून. तर चाललं होतं दळण. तर म्हणलं चला आता ज्वारीचं दळण पण करून झालं होतं माझं, मी ठेवून आले होते दळण ज्वारीचं पण. आणि हे एवढं दळण केलं मी की मला बसून बसून कंटाळा आला अक्षरशः. व्हायच कमी पिशवी भरलेलीच होती, तर इतकी घाण पण निघत होती, मला लय वैताग आला होता दळण करूनच. पण तेवढं करणारच होती मी पूर्ण. ते फायनली मी पूर्ण केलंही. आणि त्याच्यानंतर आहे ना आधी ज्वारीचं दळण केलं. ते ज्वारीचं दळण दळायला ठेवून आले मी जाऊन. कसं लाईटीचा घोटाळा वगैरे असतो त्याच्यामुळे दळून होत नाही टायमिंगला, मग त्याच्यामुळे आधीच ठेवून आलेले होते दळण. मग म्हणलं मकाच्या नादाला लागावं आपण, मकाचं नाही का दळण नीट करायला. तर चालू होतं मकाचंच दळण करायचं. मग आत्ता भरपूर केलं मी दळण बरं का. आणि रोज रोज दळण करायचं पण कंटाळा येतो, त्यामुळे एकदमच करून ठेवावं म्हणलं. तर झालं का तुमचं चहा पाणी. संध्याकाळचा टाईम झालेला होता, 4-5 वाजलेले होते. तर तुमचा चहा वगैरे झाला का नक्की मला सांगा कमेंट करून, होय म्हणूनसाठी. आणि माझ्याकडं काही स्टँड वगैरे नाही आहे व्हिडिओ काढण्यासाठी, तर मी असा मोबाईल कुठंतरी टेकवून ठेवते आणि मग व्हिडिओ काढते. तर कसा येतोय तसा तुम्हाला आवडतो का माझा व्हिडिओ ते नक्की सांगा. आणि ही भाजी खुडून आहेत ना माझी बोटं पण लई खराब झाली. ती हरभऱ्याच्या भाजीने खूप खराब होतात बोटंही, पण भाजी परत भेटत नाही. बोटं जरी खराब झाली तरी परत चांगली होते ती. त्याच्यामुळं जोपर्यंत भेटते तोपर्यंत खुडायची भाजी असं मी ठरवलंच होतं. मी दरवेळेस नाही खुडत, पण ह्या वेळेस मी खुडते आहे भाजी. तर आणि आवडती पण आमच्या घरात सगळ्यांना भाजी खायला हरभऱ्याची. तर तुमच्या इकडं आहे का हरभऱ्याची भाजी, तुम्ही खुडली का ते नक्की मला सांगा कमेंट करून. ज्यांनी जी खुडतं ना तेवढ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीतल्या माझ्या मैत्रिणी, माझ्या मोठ्या बहिणी कोणी असतील त्यांना माहितीच आहे.
ही भाजी खुडल्यानंतर हाताची काय थरा होती ती. आणि तशाच प्रकारे माझ्या पण हाताची खराबी झालेलीच आहे. तर आंबट लागती भाजी हरभऱ्याची, खूप छान लागती. काय कायना भेटत पण नाही खायला. त्याच्यामुळं म्हणलं चला दाखवूयात आपण. आणि रोज रोजच भाजीचाच व्हिडिओ टाकल्यावर तुम्ही म्हणताल ही काय सारखी भाजी करती, म्हणूनसाठी आज मी भाजीचा व्हिडिओ काढलाच नाहीये. तर माझा हा व्हिडिओ आज दळण करते त्याचा येतोय तुम्हाला. तर तुम्हाला नक्की आवडत असेल तर मला तुम्ही सांगा. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझा चॅनल बघत जावा पूर्ण, न स्किप करता. माझे शॉर्ट व्हिडिओ पण असतात, ते शॉर्ट व्हिडिओ पण तुम्हाला आवडतात का ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे मी व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. मला जमतंय असं मी आहे ना, जेवढं प्रयत्न करते ना तेवढं मी प्रयत्न करून का होईना रोज डेली टाकण्याचा प्रयत्न करणारच आहे. पण ती काय माझ्याच्याने होय नाही डेली टाकणं. तर मला जसं शूट करता येईल तसं मी टाकते. आणि ते तुम्हाला आवडतंय का नाही ते आवडतंय सांगा मला. कामं पण असतात भरपूर, त्याच्यामुळं टाईम पण भेटत नाहीये मला व्हिडिओ काढण्यासाठी. मग जेवढा टाईम भेटतो तेवढ्यात मी काढून घेते व्हिडिओ. आणि त्याच्यानंतर एडिट करायचं कधी काय कधी, मग जसं टाईम भेटेल असं थोडं सगळं करून ठेवत असते मी. तर कुठून माझे व्हिडिओ तुम्ही बघताय ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर मी तुमच्यासाठी लाईव्ह येऊ का नको येऊ ते नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही. जर तुम्ही मला म्हणला, मला टाईम पण सांगा तुम्ही की ह्या टायमिंगला लाईव्ह येत जा. तर जर मला जमलं तर मी त्या टायमिंगला लाईव्ह येत जाईल. काय होतं ज्यावेळेस मी लाईव्हला येते का नाही त्यावेळेस माझ्या लाईव्हला कोणच येत नाही, त्याच्यामुळं यायचा पण इच्छा होत नाहीये माझी लाईव्हसाठी. तर मला तुम्ही नक्की सांगा कमेंट करून लाईव्ह यायचं का नाही यायचं, किती कोणत्या टायमिंगला येऊ, संध्याकाळी येऊ का दिवसा येऊ का दुपारी येऊ का सकाळी येऊ. सकाळ तर नाही ॲडजस्ट होत मला पण, कारण की माझ्या मागं काम खूप असतं त्याच्यामुळं. बरं तुम्ही मला एक टाईम द्या, मग मी बघते मला ॲडजस्ट होतंय का काय त्या टायमिंगला. जर नसेल मला ॲडजस्ट होत तर मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. तर नक्कीच आपण येण्याचा प्रयत्न करणार आहे मी तुमच्यासाठी. पण मला तसं भरभरून प्रेम द्या तुम्ही मी लाईव्हला आल्याच्या नंतर, नाही का. सगळ्यांनी सपोर्ट केलं तरच एखादा माणूस पुढं जाऊ शकतं, नाही का. तुमचा सपोर्ट तर महत्त्वाचा आहे. तुम्ही जर नाही सपोर्ट केला तर कसं माझा चॅनल ग्रो होणार सांगा बरं. तर आता ती एवढी मका झाली नीट करून तुम्हाला दाखवलं तेव्हा एक घमेलच झालं होतं, अर्ध घमेलच झालं होतं. आणि त्याच्यानंतर ते पिशवीवरली पण मी मका नीट करून झालेली आहे. तर आता सगळ्यांना माझ्याकडून बाय. तर नंतर दाखवते मी तुम्हाला मोजल्याच्या नंतर किती दळण केली ती मी. तर हे मी केलेलं आहे 7 पायल्या दळण झालेलं आहे.